मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या फोन मध्ये 553.2 मेगापिक्सेल्स आहेत. हो, तुम्हाला सांगतो, प्रायमरी सेन्सर 200 मेगापिक्सेलचा आहे, टेलिफोटो 200 मेगापिक्सेलचा आहे, पेरिस्कोप 50 मेगापिक्सेलचा आहे, अल्ट्रा वाईड 50 मेगापिक्सेलचा आहे, सेल्फी सुद्धा 50 मेगापिक्सेलचा आहे. आता तुम्ही म्हणता 3.2 मेगापिक्सेल कुठे गेलं? अजून एक सेन्सर आहे माग, कलर सेन्सर आहे, तो 3.2 मेगापिक्सेलचा आहे. म्हणजे विचार करा काय कॅमेरा. ह्याचा जो पेरिस्कोप आहे ना, तो 10x झूम देतो, टेलिफोटो 3x झूम देतो. म्हणजे टोटल विचार करा किती तुम्हाला ऑप्टिकल झूम मिळते. म्हणजे लांब जरी कुठला सब्जेक्ट असला ना, इझिली चांगल्या क्वालिटीमध्ये, ऑप्टिकल क्वालिटीमध्ये तुम्हाला फोटोज मिळतील. आणि हो, फक्त कॅमेराच नाही, बाकीच्या गोष्टी सुद्धा जबरदस्त आहेत. म्हणजे 2K रेझोल्युशनचा ऍब्सोल्युटली ग्रेट 6.82 इंच डिस्प्ले, खूपच सुंदर आहे. 8 एलिट जेन 5 परफॉर्मन्स साठी, म्हणजे लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट आहे. टॉप नॉच परफॉर्मन्स तुम्हाला मिळतो. हो, आणि 7050 mAh ची बॅटरी सुद्धा येते याच्यामध्ये. आणि हे जे कॅमेराज आहेत ना, ते हॅसलब्लॅड ट्यून्ड आहेत. विचार करा काय पाहिजे अजून. कलर ओएस येतं, विच इज वन ऑफ द स्मूथेस्ट UI आउट देअर. कारण की याची ना आम्ही एक कॅमेरा, ब्लाइंड कॅमेरा टेस्ट करणार. कुठल्या फोन बरोबर करायला पाहिजे तुम्ही सांगा, बघूया. आणि हो, फॉलो करायला विसरू नका, असे नवीन नवीन चांगले चांगले फ्लॅगशिप फोन्स बघायचे असतील तर.